महाराष्ट्रात होळीला रंग खेळण्याची प्रथा नाही आहे. आपल्याकडे होळीच्या दिवशी आपण कोकणात जे होम लावतो, त्या होमांची जी राख असते त्याला आपण दुसऱ्या दिवशी वंदन करतो. कारण त्या दिवशी काय असतं, धुलीवंदन. म्हणून आपल्याकडे काय करतात की धुळवड साजरी करतात. गावच्या वेशीवर जाऊन आपण धुळीला वंदन करतो, ती कपाळाला लावतो. ही परंपरा आपल्याकडे आहे. आणि आपल्याकडे रंगांचा एक वेगळा सण आहे ज्याला रंगपंचमी म्हणतात, जो पंचमीला साजरा केला जातो. त्याच्यामुळे हे सांस्कृतिक अतिक्रमण जे आहे, म्हणजे उत्तर भारतात जिथे जिथे कुठे होळीच्या दिवशी रंग खेळण्याची प्रथा आहे, ती महाराष्ट्रात नव्हती कधी. पण महानगरांमध्ये आपण काय केलं, हे सांस्कृतिक अतिक्रमण जे आपल्यावरती झालं तेव्हापासून आपण काय सुरुवात केली की होळीलाच आपण रंग खेळतो. सो आज आपल्याकडे कोणत्याही प्रकारची रंगपंचमी नाही आहे, आपल्याकडे आज होळी आहे. आणि होळीच्या दिवशी आपल्याकडे होम लागतात आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण त्याच्या राखेला वंदन करतो, नमस्कार करतो. कारण ही निसर्ग तत्व आहे, निसर्गाचं पूजन करतो. कारण आता काय आहे की वसंत ऋतू येतो आहे, निसर्गामध्ये बदल होत आहेत. त्याच्या अनुषंगाने हे सगळ्या परंपरा, रूढी ज्या आहेत त्या आपण आपल्याकडच्या हिशोबाने चालू केलेल्या आहेत. त्याच्यामुळे सांस्कृतिक अतिक्रमणाला नाही म्हणा आणि होळीला रंग उधळू नका. रंगपंचमी हा आपला सण आहे, तो साजरा करा. हा सण महाराष्ट्राचा आहे.